एका बाजूला मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था ही कायम आहे। रायगडमधील वडखळ ते नागोठाणे दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। उड्डाणपूल धोकादायक बनलेत, काँक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडलेत। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील नागोठाण्यातनं रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असताना खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करायला लागेल अशी अवस्था आपल्याला मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळते। आपण आता नागोठण्याच्या पुलाच्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहिलं तर या पुलाचं काम आहे ते या वर्षीच पूर्ण झालं आणि आता 2 ते 3 महिन्यापूर्वी हा रस्ता पूल आहे तो वाहतुकीकरता खुला करण्यात आला होता। मात्र या ठिकाणच्या पुलाला भेगा पडल्या, त्याचप्रमाणे पुलाचा भराव खचण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर हा पूल आता वाहतुकीसाठी बंद केलाय आणि यानंतर या पुलाला सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडवरनं प्रवास करावा लागेल आणि या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गाच्या प्रशासनाने आता एक खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। आपण जर का पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग नागोठणीतला हा जो पूल असेल, त्याचप्रमाणे कोलेटी असेल, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रोडला खड्डे पडलेले आहेत। याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करत असताना चाकरमानी असतील, गणेश भक्त असतील किंवा पर्यटक असतील यांना या खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास करावा लागेल अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।